नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अंतर्गत सुरक्षेच्या प्रांतामध्ये या देशामध्ये खूप मोठे बदल घडलेले दिसतात. एकेकाळी काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांचा नंगा नाच सुरू होता. हुरियत कॉन्फरन्स नावाचं एक दुकान सुरू होतं. मोदी सत्तेवर आल्यानंतर हुरियतचं हे दुकान बंद झालं. हुरियतच्या नेत्यांची वटवट सुद्धा बंद झाली. देशातले घातपात बंद झाले. देशातले बॉम्बस्फोट बंद झाले. आपल्याला आठवत असेल या देशामध्ये कधी काळी बॉम्बस्फोट व्हायचे आणि बॉम्बस्फोट आम्ही केला अशा प्रकारे जबाबदारी स्वीकारणारे मेल किंवा फॅक्स मीडियामध्ये केले जायचे. हे प्रकार आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. अलीकडे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान हुतात्मा झाले अशा प्रकारच्या बातम्या खूपच कमी झाल्या आहेत, जवळजवळ नाहीशा झालेल्या आहेत. आपल्या जवानांच्या हुतात्म्यानंतर जेएनयू मध्ये जो डाव्या विद्यार्थी संघटनांचा नंगा नाच व्हायचा तो नाच सुद्धा आता बंद झालेला आहे. नक्षलवादाने या देशाचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. नक्षल चळवळीमुळे या देशामध्ये जवळजवळ 20,000 लोकांचा बळी गेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता आहे, ज्याच्यामध्ये सुरक्षा दलाचे जवान आहेत. या देशामध्ये तिरुपती ते पशुपतीनाथ असा रेड कॉरिडॉर निर्माण करण्याचा या नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता.